नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि आत्ताच तासगाव तालुक्यातल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात लक्षणीय आणि लक्षवेधी ठरलेल्या चिंचणी जिल्हा परिषद गटाचे निकाल आपल्यासोबत आलेले आहेत. यामध्ये चिंचणी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अक्षय पाटील हे तिथं निवडून आलेले आहेत. तिथं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन सुभाष जाधव हे पराभूत झालेले आहेत. चिंचणी जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासूनच माजी खासदार संजय काका पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. पण या चिंचणी जिल्हा परिषद गटामध्ये मध्यंतरी अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. तिथं संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर बाबा पाटील यांनी आपली उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतल्याने एकूणच ही निवडणूक एक वेगळ्या वळणावरती गेली होती. यामध्ये माजी आमदार दिनकरबा पाटील यांचे नातू अक्षय पाटील हे निर्विवाद वर्चस्व त्यांचं झालेलं आहे. मोठ्या मताधिक्याने ते या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये चिंचणी जिल्हा परिषद गटामध्ये चिंचणी जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडे गेलेला आहे. इथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अपयश आलेलं आहे. ही निवडणूक एकूण चौरंगी झाली होती. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दामाजी डुबल या रिंगणामध्ये होते. त्याचबरोबर अक्षय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून होते. सचिन सुभाष जाधव हे वंचित बहुजन आघाडीकडून या उमेदवारी रिंगणामध्ये होते. तर सुनील सदाशिव पाटील हे अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. या चौरंगी लढतीमध्ये अक्षय पाटील हे मोठ्या मताधिक्याने या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत. या चिंचणी जिल्हा परिषद गटांतर्गत जे 2 पंचायत समिती गण येतात त्याच्यामध्ये चिंचणी जिल्हा पंचायत समिती गण व कुमठे पंचायत समिती गण या दोन्ही गणावरती माजी खासदार संजय काका पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे. या दोन्ही गटातील उमेदवार हे संजय काका पाटील या गटाचे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये एक सगळ्यात मोठी वैशिष्ट्यपूर्ण घटना आपल्याला म्हणावी लागेल की या दोन्ही गणावरती पती पत्नी उभे राहिले होते. याच्यामध्ये चिंचणी पंचायत समिती गणामध्ये महेश पाटील हे संजय काका पाटील यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून उभे राहिले होते. ते तिथं मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर कुमठे पंचायत समिती गणामध्ये महेश पाटील यांच्याच पत्नी अरुणा महेश पाटील यासुद्धा मोठ्या मताने तिथं निवडून आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही पती पत्नी निवडून येण्याचा हा पहिलाच प्रसंग आणि एक ऐतिहासिक घटना या तासगाव तालुक्यामध्ये घडलेली आहे. चिंचणी पंचायत समिती गणामध्ये महेश पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तिथं पंचरंगी निवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून महेश पाटील हे रिंगणामध्ये होते. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे इथं सुद्धा एक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उत्तम सुभाष पाटील, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अण्णासाहेब आवळे, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार घणाजी पाटील व अपक्ष उमेदवार विशाल शिंदे हे रिंगणामध्ये होते. या पंचरंगी निवडणुकीमध्ये महेश पाटील यांनी बाजी मारलेली आहे आणि तिथं ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर जो दुसरा पंचायत समिती गण आहे तो कुमठे. या कुमठे पंचायत समिती गणामध्ये एक सर्वसाधारण महिला वर्गासाठी हा आरक्षित होता. त्यामुळे तिथं 3 महिला उमेदवार रिंगणामध्ये होत्या. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून सुवर्णा सदानंद पाटील या उमेदवारी रिंगणामध्ये होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून अरुणा महेश पाटील यांच्या पत्नी निवडणूक रिंगणामध्ये होत्या. तर भारतीय जनता पार्टीकडून शर्मिला अतुल डांगे या उमेदवारी रिंगणामध्ये होत्या. या तिरंगी लढतीमध्ये इथं महेश पाटील यांच्या पत्नी अरुणा महेश पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून विजयी झालेले आहेत. एकूणच बलाबल पाहता चिंचणी जिल्हा परिषद गट हा आमदार रोहित पाटील यांच्याकडे गेला. तर चिंचणी पंचायत समिती आणि कुमठे पंचायत समिती गण हे 2 गण पंचायत समितीचे गण माजी खासदार संजय काका पाटील गटाकडे गेलेले आहेत. त्यामुळे एकूणच तासगाव पंचायत समितीवरती माजी खासदार संजय काका पाटील यांची निर्विवाद सत्ता आलेली आहे. यापूर्वी म्हणजे पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालेलं होतं. यापूर्वीची पंचायत समिती ही स्वर्गीय आर पाटील यांच्या नंतर माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती. आणि आत्ताच माजी विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी एकूण त्यांच्या पक्षाचं लीड केलं होतं. पण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आमदार रोहित पाटील यांना अपयश आलेलं आहे आणि पंचायत समितीवरती माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाची सत्ता आलेली आहे.